नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मालवण येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटूंनी केली बक्षिसांची लयलूट. सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व राज्य हौशी जलतरण संघटना आयोजित खुली सागरी जलतरण स्पर्धा 2023 रोजी नुकतीच मालवण येथे पार पडली. या जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी विविध किलोमीटरच्या स्पर्धांमध्ये यश प्राप्त करून पारितोषिक पटकावली आहे. 10 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत स्नेहा लोकरे हिने दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवलं, तर आयुषी आखाडे, सोहम पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदक प्राप्त केलंय. मानव मोरे याने 5वा तर श्रुती जांभळे हिने 6वा क्रमांक मिळवला. 5 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत मानव मोरे यांनी 5वा क्रमांक प्राप्त केला, तर आर्यवधान यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. 2 किलोमीटर स्पर्धेत आयुषी आखाडे हिने 3रा क्रमांक प्राप्त करीत कांस्य पदक पटकावले. 1 किलोमीटर स्पर्धेत श्रेया शहा हिने 4था तर श्रुती जांभळे हिने 10वा क्रमांक प्राप्त केला. 1 किलोमीटर फिन स्पर्धेत कैवल्य राणे यांनी 3रा क्रमांक प्राप्त करीत कांस्य पदक पटकावले, तर श्रेया शहा हिने 6वा क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील पहिल्या 10 विजेत्या पटूंना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. स्टारफिशच्या या सर्व जलतरणपटूचे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, सचिव अतुल पुरंदरे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त क्रीडा मीनल पालांडे, तरणतलाव व्यवस्थापक मोतीलाल कुवर, उपव्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मालवणला चिवला बीचला झालेल्या 13व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला आपल्या स्टारफिशच्या ठाण्याच्या जलतरणपटूंनी पदकांची लयलूट केलेली आहे आणि 10 किलोमीटर अंतर समुद्रात पहिल्यांदा जी स्पर्धा आहे 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर, लहानग्यांची 500 मीटर अशा सर्व प्रकारामध्ये आपल्या स्टारफिशनी यश कमवून नंबर 1ची टीम त्या ठिकाणी झालेली आहे. मी स्नेहा नवनाथ लोकरे. मी 10 किलोमीटरमध्ये दुसरं व 3 किलोमीटरमध्ये 4था क्रमांक प्राप्त केला. मी याचं श्रेय फक्त आमच्या कैलास सरांना देईल, कारण की त्यांच्या डेडिकेशन आणि मोटिवेशनमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकली. माझं नाव माही सचिन जांभळे. मी 8 वर्षाची आणि कैलास आम्हाला शिकवतात म्हणून आमची मॅचेस होतात. मला खूप चांगलं वाटतं. माझं नाव सोहम पाटील. मी 10 किलोमीटर ह्या इव्हेंटमध्ये पार्ट घेतलेलं, त्याच्यामधून मला 3रं क्रमांकाचं पद मिळालं. मला हा एक्सपिरियन्स खूप चांगला वाटला आणि कैलास सरांशिवाय हे 3 किलोमीटरचं रँक मला मिळू शकलं नसतं. त्यासाठी मी कैलास सरांना थँक्यू बोलतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
मुख्यमंत्र्यांचे ठाणे म्हणजे चॅलेंजिंग टास्क. पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची स्पष्टोक्ती. डुमरे यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने पूर्वीपेक्षा ठाणे बदलले आहे. किंबहुना शहरात अनेक विकासकामे झाली आहेत, तेव्हा ठाणे हे चॅलेंजिंग टास्क आहे, अशी स्पष्टोक्ती ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली. मुंबई पोलीस आयुक्तपदानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचे मानले जाणाऱ्या ठाणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार आशुतोष डुमरे यांनी मावळते आयुक्त जयजीत सिंह यांच्याकडून स्वीकारला. त्यावेळी डुमरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. ठाणे पोलीस आयुक्तालयात यापूर्वी पोलीस उपायुक्त ते ठाणे सहपोलीस आयुक्त या पदावर काम केलेले असल्याने त्या अनुभवाचा फायदा आता होईल, असं स्पष्ट करून आयुक्त आशुतोष डुमरे यांनी ठाणे एक चॅलेंजिंग टास्क राहिलेला आहे, आता ही जबाबदारी आम्ही स्वीकारित आहोत. ठाणे शहराची भौगोलिक रचना, सांस्कृतिक महत्त्व पाहिले असता अनेक आव्हाने आहेत. किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असल्याने पूर्वीपेक्षा ठाणे बदलले असून ठाण्यात ठिकठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. तेव्हा काम मोठं आहे. मुंबई ठाण्यात वाहतुकीची समस्या आहे, पण त्यावर मार्ग काढता येईल. महिलांची सुरक्षा वाढते, सायबर गुन्हे, ड्रग्ज यावर खास नजर असणार आहे. तसेच ठाण्यातील समस्या आणि गुन्हेगारी याबाबत सर्वप्रथम माहिती घेऊन नंतरच त्यावर भाष्य करील. किंबहुना 2 दिवसात कामाचा आढावा घेऊन काम सुरू करणार असल्याचं डुमरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान पोलीस वसाहत आणि पोलिसांच्या घराबाबत विशेष लक्ष देणार असल्याचंही त्यांनी सांगितले. सामाजिक आणि सांस्कृतिक वेगवेगळे संदर्भ ठाण्यामध्ये आहेत. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांचा हा जिल्हा आहे, त्यामुळे जबाबदारी खूप जास्त आहे. पण तरी देखील आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यातून मार्ग निघेल याबद्दल मला करते. नक्कीच कामाला येईल. तर आपल्यापैकी 90% लोकांना मी अगोदर बसलोच ओळखतो. ठाणे चांगलंच आहे आणि म्हणजे ठाणे खरं खूप काय म्हणता येईल, खूप समजूतदार आणि चांगले लोक आहेत. पोलिसांना सहकार्य करणारे लोक आहेत, त्यामुळे लोकांचं सहकार्य सोबत घेऊन नक्कीच प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढतील असा मला विश्वास आहे. ही मिनिटांपूर्वीच मी चार्ज घेतला आहे, त्यामुळे मी आता लगेच याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही. परंतु त्यानंतर 1-2 दिवसामध्ये पूर्ण याचा प्रत्येक ब्रांचचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर मग काय परिस्थिती हे बघून पुढच्या दिवशी आपल्याला मार्गदर्शन अनुभव आहे, चांगलाच आहे ना. अनुभव आपण जाणताच की चांगलं काम झालं होतं मी पूर्वी असताना देखील. तर सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा मला एक रिव्ह्यू घेऊ द्या. पण आता बाहेर असतो त्यावेळी कधी किती गुन्हे आहेत, काय आहेत वगैरे आपण हे बघत नाही. परंतु हा रिव्ह्यू घेतल्यानंतर आपण एकदा डिटेलमध्ये याच्यावर बोलूया. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. उपराष्ट्रपतींच्या अवमानाचा ठाण्यात भाजपातर्फे तीव्र निषेध. जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांच्या झालेल्या अवमानाविरोधात भाजपाने जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील कोर्ट नाका येथे आंदोलन करून तीव्र निषेध केला. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा धिक्कार करण्यात आला. उपराष्ट्रपती हे घटनात्मक दृष्टीने महत्त्वाचं पद आहे. या पदाला मान व प्रतिष्ठा आहे. परंतु राजकारणात सर्व पातळी सोडलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी व तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतीचा अवमान केला. उपराष्ट्रपतीचा अवमान हा भारतातच अवमान आहे. त्याबद्दल काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी माफी मागावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केली. आमदार संजय केळकर यांनी विरोधी पक्षाच्या नकारात्मक मानसिकतेवर टीका केली. उपराष्ट्रपतींना घटनात्मक दर्जा आहे, त्यांचा अवमान करण्याचे कृत्य निंदनीय आहे अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली. या आंदोलनामध्ये आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, मनोहर डोंगरे, मुकेश मोकाशी, सुनील हांडोरे, माजी नगरसेविका सुवर्णा कांबळे, भाजपचे ठाणे जिल्हा
सरचिटणीस मनोहर सुखदे यांसह महिला पदाधिकारी, युवा मोर्चाचे सदस्य येथे सहभागी झालेले होते. काँग्रेस पक्ष आणि INDIA हे भरकटलेले आहेत, ज्यांना आपला नेता पण ठरवता येत नाही, त्यांच्याकडे काही कामच राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठे मिमिक्री कर एका दृष्टीने ते देशाचा अपमान करतायत, संविधानाचा अपमान करतायत, उपराष्ट्रपतीचा अपमान करतायत आणि त्याच्यामुळे हे असले चिल्लर धंदे राहुल गांधीने सोडून द्यावेत, नाहीतर आणखी त्याचा ऱ्हास जो आहे तो लोक करतील. खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारतीय जनता पार्टी आणि राज्यसभेचे खासदार जगदीप धनखड यांचं त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर जे त्या ठिकाणी त्यांच्या व्यंगत्वावर जे ॲक्शन केली आणि त्या ॲक्शनची व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर काँग्रेस पक्षाचे नेते जे स्वतःला पंतप्रधानांचे स्वप्न बघतात, राहुल गांधी यांनी त्यांची शूटिंग केली आणि निर्लज्जतेचा कळस त्या ठिकाणी गाठला. आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याणजी बॅनर्जी यांचं या ठिकाणी आम्ही निषेध करतो. आपला पाया, आमच्या कोकणात एक म्हण आहे, आपणच आपल्या पायावर धोंडो मारून घेऊतो, त्यातली काँग्रेसची गत झालेली आहे. आज या ठिकाणी देशभर निदर्शन चालू आहे. ठाणे शहरात संजयजी वाघोले आपले अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय आणि काँग्रेसचं हे लोक फिरल्यासारखी गत आहे. राहुल गांधी स्वतःच काहीतरी करतात आणि स्वतः बिघडवतात. आता तुम्ही मला सांगा, संसदेमध्ये यापूर्वी देखील राजीव गांधी असताना 67 खासदारांचं निलंबन केलं होतं. आता 67 आकडा आणि 100 आकडा लगेच त्याची तुलना करत बसणार का? निलंबन तर झालं होतं ना, तर निलंबन करावं लागतं. संसदेचं कामकाज चालवताना सभापतीला जर संसदेचा अपमान होत असेल किंवा कायदे कानून तोडले जात असतील तर त्याच्यावर निलंबन केलं जातं. ते त्यांनी केलं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.